मराठीचीच आहे, मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई मुंबईकरांची आहे. आणि म्हणून मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा परत आणण्याचं काम आपलं सरकार करणार. असं काम करा ना. रोज काय शिवाय देता एकनाथ शिंदेला आरोप करता. अरे काम करा ना. आरोप करून काय मी थकवणार का? माझी लाईन कमी करायची. लाईन कापून माणूस लाईन कापून छोटा होत नाही, मोठा होत नाही. त्याच्या बाजूला मोठी लाईन उभी करायला लागते कामाची. ते करा. तिचा अंदाज बघा टीमने सगळ्या एक कामाची लाईन मोठी केलेली आहे. असं काम करा. दुसरे सगळे जमा करत काय बसतात? द्या ना लोकांना. वाटात देना बँक पाहिजे, लेना बँक नको. त्या प्रकारे काम करतात. शिंदे साहेबांवरचा वाढता विश्वास, शिंदे साहेबांबद्दलची आपुलकी की बाबा इथे गेल्यानंतर या माणसाबरोबर काम आम्ही जर केलं तर आमचं ऐकण्यासाठी कोणतरी आहे आणि त्याच्यावरती सुनवाई करण्यासाठी कोणतरी आहे, आम्हाला रिझल्ट देण्यासाठी कोणतरी, आमचं काम करून घेण्यासाठी कोणतरी आहे. म्हणून लोकांना विश्वास आहे. म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहेत ती जोडली जात आहेत. आणि ज्या प्रकारे 2.5 वर्ष माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये ज्या प्रकारे जनसामान्यांपर्यंत ते पोहोचले, जनसामान्यांपर्यंत वेगवेगळ्या योजना घेऊन गेले, एकही घटक आपल्या समाजाचा असा ठेवला नाही 2.5 वर्षामध्ये की त्या समाजाला सरकारच्या माध्यमाने न्याय मिळवून आम्ही दिला नाही. प्रत्येक घटक, ग्राम रोजगार सेवक असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल, आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविका असतील, लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, हे सगळ्या लोकांना काही ना काहीतरी देण्याचं काम. शेतकरी असतील त्यांना कर्जमाफी असेल, त्यांना सोयाबीनचा भाव असेल, कापसाचा भाव असेल, सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी देऊ शकलो त्या त्या गोष्टी देण्याचं, त्यांना कृषी पंप असेल मोफत 7.5 HP पर्यंतचा, या सगळ्या गोष्टी गेल्या 2.5 वर्षामध्ये दिल्या. ज्या प्रकारे सिद्धेश कदम यांचे वडील म्हणून मला अतिशय अभिमान वाटतो. फक्त रामदासांचा मुलगा म्हणून नाही, तर सिद्धेश कदम यांनी स्वतःची ओळख करून महाराष्ट्रात दिलेली आहे. म्हणजे बापाच्या कुबड्या न घेता स्वतःच्या ताकदीभोवती जनसेवा म्हणजे तिसरो सेवा ही कशी केली पाहिजे ह्यात सिद्धेश कदम यांच्याकडून शिकावं असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही. सिद्धेश कदम यांनी कोकणामध्ये देखील शेकडो शिबिर असे घेतले. कोकणातल्या गरीब माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये ही आरोग्य शिबिराची मदत मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. आणि आज देखील आपण या ठिकाणी गोरेगावला पाहतोय. या सबबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या वस्तूची आवश्यकता आहे ते सगळं अगदी डोळे तपासणी पासून आजपर्यंत भूतो न भविष्य असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं नव्हतं. त्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी सिद्धेश कदम साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. जवळपास 7 ते 8 हजार लोकांना कमरेचे पट्टे, गळ्याचे पट्टे, व्हीलचेअर अशा वस्तूंचे या ठिकाणी वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर विविध आजारांवरती त्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी ट्रस्टच्या वतीने त्यांना मदत करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जवळपास आतापर्यंत 200हून अधिक लोकांनी रक्तदान केलेलं आहे. आणि बाकीचे डोळ्याची तपासणी, इतर सर्व आजारांवरची, महिलांच्या आजारांच्या चाचणी, या सगळ्या मोठ्या प्रमाणावर सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी आहे. आता आपण घड्याळात बघाल 3:30 वाजले. असं कुठेही आरोग्य शिबिर या ठिकाणी आम्ही अनेक वर्ष आयोजित केलं, पण याच्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिराला लोकांचा जनप्रतिसाद, त्याशिवाय पक्षाच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी जी भेट दिलेली आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांपासून आमदार प्रकाश सुर्वे, मीनाताई कांबळी, शीतलताई म्हात्रे, आमच्या मनीषाताई आमदार, शैलताई गोरे, किरण पावसकर व सर्वच आमचे इकडचे सगळे उत्तर पश्चिम लोकसभेचे नगरसेवक, आमदार, या सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ देऊन कार्यक्रम अगदी साजेसा असा पूर्ण केलेला आहे. थोड्या वेळात मुख्यमंत्री साहेब येतात, आमचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब येतात, त्यांची आम्ही वाट पाहतो.